संधी आणि सूर्योदय दोन्हीत एक साम्य आहे. उशिरा जागे होणाऱ्यांच्या नशिबात दोन्हीही नसतात. शुभ सकाळ मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओ व्लॉगमध्ये. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझे मॉर्निंग टू इव्हिनिंग टोटल रुटीन शेअर करणार आहे. चला तर मग सुरू करूया आपला मस्त आणि इंटरेस्टिंग असा व्हिडिओ. तर या इथे सकाळची झाडझूड झाली, त्यानंतर सडा वगैरे टाकून घेतला. तर आहे ना, सध्या रोडच्या कन्स्ट्रक्शनचे काम चालू आहे ना, त्यामुळे खाली सडा वगैरे टाकायला आणि झाडायला अजिबातच जागा नाही. मग सध्याची सडा रांगोळी ही पोर्चमध्येच होऊ लागलेली आहे. झाडून झाले त्यानंतर सडा वगैरे टाकला आणि या इथे रांगोळी काढून घेत आहे. तर जवळ आहे ना, आपल्या सर्व गृहिणींचे जे रुटीन असते ना सारखेच असते, पण म्हटलं आज तुमच्यासोबत शेअर करावं की मॉर्निंग पासून इव्हिनिंग पर्यंत मी कुठले कामं करत असते. तर सर्वात पहिले ना बाहेरची झाडझूड वगैरे करून घेते, आंघोळ वगैरे आधीच करते, त्यानंतर झाडझूड करून घेत असते. तर आहे ना, मी मागचे काही दिवस म्हणजे बरेच दिवस झाले मी विचार करत होते की तुमच्यासोबत माझं पूर्ण रुटीन शेअर करावं. तर याआधी ना माझी झाडझूड आणि आंघोळ वगैरे झाली की मी पहिले देवपूजा करून घेत होते, पण आता पुन्हा माझे ना थोडं रुटीनमध्ये चेंजेस झालेले आहेत. तर या इथे बाहेरची रांगोळी वगैरे काढून झाली, त्यानंतर तुळशीजवळही लगेच रांगोळी काढून घेतली. बाहेरची झाडझूड वगैरे झाली, रांगोळी झाली, त्यानंतर घरात आले आणि लगेचच स्वयंपाकाला लागले. तर माझी भाजी भात रेडी झालेला आहे आणि आता इथं चपात्या करत आहे. तर गॅसवर ॲट अ टाइम 2 तवे ठेवून चपात्या यासाठी करत आहे की पहिले ना आपल्याकडे टिफिनचे जे 3 डबे होते ना, आता त्यात पुन्हा वाढ होऊन आता ते 8 डबे झालेले आहेत. म्हणजे आता नवीन पुन्हा 5 जण जॉईन झालेले टिफिनसाठी आणि त्यातले जे 5 जण आहेत तर त्यांना लवकरच टिफिन लागतो. म्हणजे आधीचे जे डॉक्टर आणि भैया होता ना, तर त्याला उशिरा जरी डब्बा दिला तर चालायचा आणि समोरच्या काकू त्यांनाही थोडं 1-1:30 वाजेनंतरच ते जेवण करायचे सकाळी नाश्ता केल्यानंतर. पण आता जे हे 5 टिफिन जॉईन झालेले ना, ते सकाळी नाश्ता वगैरे करत नाही, त्यामुळे डायरेक्टच जेवण करता. तर आहे ना, मी काय करत असते, पीठ मळून घेतलं का त्याच्यानंतर आहे ना, तर त्याचे ना असे जसे पोळीचा उंडा असेल ना, ते गोळे आधी बनवून ठेवते आणि मग गॅसवरती तवे ठेवते. तर अशा केल्याने ना ॲट अ टाइम 2-2 चपात्या जरी 2-2 तवे जरी चालवले ना तरी फास्ट पोळ्या होतात, कुठेच तवा वगैरे वाया जात नाही. आणि आता आहे ना खूप टिफिन आहेत, मग प्रत्येक टिफिनमध्ये 4-4 चपात्या जरी म्हटलं ना, जवळजवळ 30-40 चपात्या बनवावं लागतात. प्लस आपल्या घरचे 5 माणसं म्हणजे जवळजवळ 13 माणसाचा स्वयंपाक बनवावा लागतो ना, त्यामुळे ना खूप घाई होऊन जाते. म्हणून मी आज ही नवीन शक्कल लढवली. तर माझं आहे ना भाजी झाली, चपात्या झाल्या, भात झाल्या, म्हटलं आता टिफिन वगैरे भरून घ्यावं. तर या इथे ना मी मराठवाडा स्टाईल आहे ना, तर मेथीची रस्सा भाजी बनवलेली आहे. तर आमच्याकडे ना आमच्या भागामध्ये अशी मेथीची रस्सा भाजी बनवायची पद्धत आहे. याची ना मी एक रेसिपी पण अपलोड केलेली यूट्यूबला, तिलाही मस्त रिस्पॉन्स भेटलेला आहे. खायला इतकी टेस्ट लागते, बघताना तुम्हाला थोडंसं वेगळं वाटत असेल. मराठवाड्यामध्ये ही भाजी सर्रास बनवली जाते. तर मराठवाड्यातलं तर मला माहिती आहे, पण संभाजीनगरच्या बऱ्याचशा भागामध्ये ना अशी रस्सा भाजी बनवण्याची पद्धत आहे. तर या इथे ना सर्व टिफिन वगैरे भरून झाले. या इथे 6 टिफिन भरून दिले. त्यानंतर एक टिफिन आहे ना दुपारून द्यायचा होता आणि काकू तर समोरच राहतात, त्यामुळे त्यांना लगेच जेवायच्या वेळेस गरम गरम टिफिन देत असते. तर टिफिन झाले त्याच्यानंतर म्हटलं गरमागरम चहा करून घ्यावी. तर ना कसं आहे माहिती का, एकदा दुसऱ्यांची टिफिन वगैरे देऊन आपण मोकळं झालं ना की मग आपण निवांत चहा पिऊ शकतो. मला आहे ना चहा पिण्यासाठी थोडासा वेळ लागतो. मी ना सकाळी किती कामाची घाई असली तरी चहा घेण्यासाठी निवांत बसत असते. तर मग इथे चहा बनवून घेतला, चहा वगैरे घेऊन झाली, त्यानंतर लगेचच देवपूजेला सुरुवात केली. तर डेली रुटीन मधला आहे ना माझा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे देवपूजा आहे. जसं जेवणं, श्वास घेणं आपल्यासाठी तितकं महत्वाचं आहे ना, इतकं सुंदर जीवन दिल्याबद्दल देवाला कृतज्ञता व्यक्त करण्याचे ना माझा हा एक मार्ग आहे. तर त्यामुळे ना मी काही असो, किती प्रॉब्लेम्स असो, आधी सकाळी देवपूजा वगैरे करून घेत असते. अगदी कुठे घाईघाईत गावाला जरी जायचं असलं ना तरी आधी देवपूजा केल्याशिवाय ना घरातून पाय निघत नाही. आणि एकदा घरात सकाळी सकाळी देवपूजा झाली ना तर घरातलं वातावरण इतकं मंगलमय आणि प्रसन्न वाटत असतो. तर या इथे देवपूजा करत होते, तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये आमचं छोटंसं पिल्लू कसं मध्ये मध्ये करत होतं. तर देवपूजा झाली, टिफिन वगैरे दिले, पण पोरांना आज संडे स्पेशल काहीतरी खायचं होतं. आणि काल आहे ना शनिवारच्या बाजारातून इतके मस्त असे गाजर आणलेले होते. तर मग मुलगा म्हटला की आई आज गाजराचा हलवा आणि ना पुलाव कर म्हणून. आणि मुलांना कसं सुट्टीच्या दिवशी काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा असतेच, मग आपल्यासाठी आपण मुलांचं मन मारू शकत नाही. तर या इथं ना मस्त असा गाजराचा हलवा बनवत, त्याने एकीकडे ना पुलावसाठी ना राईस बॉईल करायला टाकलेला आहे. तर गाजराचा हलवा बनवताना ना मी काय केलं, आधी तूप टाकून मस्त गाजर परतवून घेतले, त्याच्यानंतर त्यामध्ये थोडंसं दूध ॲड केलं आणि साखर ॲड केली, व्यवस्थित त्याला शिजवलं
आणि त्याच्यानंतर पुन्हा एका छोट्या भांड्यामध्ये ना तूप टाकून आहे ना सगळे जे ड्रायफ्रुट्स आहे आपल्या आवडीनुसार ते ड्रायफ्रुट्स आहे ना असे तळून घेतले आणि मस्त याच्यामध्ये ॲड केला. असं ॲड करण्याचं कारण असं आहे ना की शिजताना जर ड्रायफ्रुट्स घातले ना तर त्याचा जो क्रंचीनेस आहे ना तो निघून जातो. पण अशा पद्धतीने जर ड्रायफ्रूट टाकले ना तर खाताना इतका छान त्याचा क्रंच लागतो. तर भाताचा जो पुलाव होता ना पुलावचा राईस बॉईल करून घेतला. त्याच्यानंतर लगेचच इकडे पुलावला ना भाज्या वगैरे हे करून घेतल्या आणि इथं पुलाव रेडी झालेला आहे. तर मुलांना आहे ना सुट्टीच्या दिवशी असं काहीतरी वेगळं खाण्याची नेहमीच इच्छा होत असते, तर मी असं बनवतच असते. त्याच्यानंतर आहे ना 10-10:30 वाजता लगेचच शॉपला यावं लागलं. तर शॉपला लवकर येण्याचं कारण असं आहे ना की आज मला एक एंगेजमेंट केकची ऑर्डर होती. एरवी ना मी 1-1:30 वाजेनंतरच शॉपला येत असते, कारण की सकाळी ना मिस्टर केक वगैरे बेक करून ठेवतात, त्याच्यानंतर क्रीम वगैरे बीट करून ठेवतात असतात. त्याच्यामुळं मी आधी घरचे कामं आटपून घेते आणि मग 1-1:30 वाजेनंतर शॉपला येत असते. पण आज एंगेजमेंट केकची ऑर्डर होती आणि केक आहे ना जवळच एका खेडेगावात जाणार होतं, त्याच्यामुळे ते लवकरच येऊन घेऊन जाणार होते केक. तर रात्रीच केकला आयसिंग ते करून ठेवलेली होती. फक्त आता फायनल फिनिशिंग करायची आणि डिझायनिंग करायची बाकी होती. तर केक सेट करून घेतला. त्याच्यानंतर आहे ना त्याच्यावरती असे फाउंडनचे रोजेस बनवायचे होते, तर ते रोजेस बनवून घेते. तर सहसा आहे ना एंगेजमेंट केकची ऑर्डर असली ना तर केक सकाळीच नेत असतात, कारण की कसं आहे दुपारीच त्यांचा प्रोग्राम असतो आणि बाकीचे प्रिपरेशन वगैरे, त्यामुळे ना कस्टमर रात्रीच ऑर्डर देतात. मग आम्ही ना मोस्टली जेव्हाही एंगेजमेंट केकची ऑर्डर असली ना तर कधीच हलगर्जीपणा करत नाही, रात्रीच केक बनवून ठेवत असतो. कारण तो व्यवस्थित सेटही झालेला पाहिजे. कारण असे जे मोठमोठे प्रोग्राम्स असतात तिथं खूप लोक आलेले असतात. मग त्याच्यामुळे जर काही कमी जास्त झालं ना तर त्याचं आपलं बॅड इम्प्रेशन ना आपल्या याच्यावरती बिझनेसवरती पडत असतं. आणि आमचे ना कस्टमर जे जॉईन झालेले आम्हाला किंवा नवीन नवीन कस्टमर ॲड होत जात आहेत ना ते याच गोष्टीमुळं की आम्ही ना आमची क्वालिटी जवळजवळ 4 वर्षापासून ॲज इट इज मेंटेन ठेवलेली आहे. त्याच्या आधी 1 वर्ष मी घरून करत होते, त्यावेळेसही आमची क्वालिटी सेम होती. तीच क्वालिटी आजही आम्ही कस्टमरला देतो. ते इथं केक रेडी झाला आणि केकमध्ये एक चूक झालेली माझ्याकडून. तुम्हाला जर लक्षात आली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. केक ऑलरेडी सेट केलेला होता, फक्त डिझायनिंग करायची बाकी होती. कस्टमर आले, लगेच केक त्यांना दिला आणि पुन्हा घरी आले. तर घरी येऊन पुन्हा आता आलेले मॉलमध्ये थोडंसं किराणा वगैरे घ्यायला. तर हे आमच्या घराजवळच आहे, छोटंसं आहे ना सुपर मार्केट आहे. तर आमची जी मंथली ग्रोसरी असते म्हणजे महिन्याचा किराणा असतो तो आम्ही इथूनच भरत असतो. तर माझा ना महिन्याचा किराणा भरून झालेला होता. पण मला आज आहे ना तिळगुळाच्या 1 किलोच्या लाडूची आणि ना त्याचबरोबर ड्रायफ्रूट लाडूची ऑर्डर आलेली होती. तर काही वस्तू घरी होत्या पण काही वस्तू घ्यायच्या होत्या. त्याच्यासाठीच फक्त किराणा दुकानात आलेली होती. बाकी जास्त काही किराणा वगैरे घ्यायचा नव्हता. तुम्हाला मी माझ्या व्हिडिओ थ्रू नेहमी सांगत असते की मी ना अशा छोट्या-मोठ्या ऑर्डर्स घेत असते. जसे की दिवाळी फराळ असेल किंवा त्याच्यानंतर जेवणाच्या छोट्या-मोठ्या ऑर्डर्स असतील. त्याचबरोबर असे ड्रायफ्रूट लाडूंच्या ऑर्डर, त्याच्यानंतर आहे ना उन्हाळी वाळवणाच्या पदार्थांची ऑर्डर घेत असते. तर आज पण मला तशीच ऑर्डर होती, त्याच्यासाठीच मग इथं आलेले होते. तर फार काही मोठं सामान घ्यायचं नव्हतं, अगदी थोडंसं सामान घ्यायचं होतं. तर ते सामान वगैरे घेऊन घरी आले. तर गेल्या वर्षी मग 1-2 वस्तू ज्या घरातल्या थोड्याशा संपत आलेल्या होत्या त्याही वस्तू त्यामध्ये ॲड करून घेतल्या आणि हे बाकीचं सामान लाडूसाठीचं होतं. तर सामान घेऊन आले. मग तर मी येईपर्यंत मुलींनी सगळे भांडे वगैरे घासून ठेवलेले होते, कारण मी फक्त स्वयंपाक करून गेलेले होते. बाकी सगळी कामं तशीच होती. ती भांडे घासत होती. मग एकीकडे म्हटलं आपणही मशीन लावून घ्यावं. तर कपडे ना मी मशीनमध्येच धुत असते, कारण कामाचा एवढा लोड आहे, हाताने कपडे धुण्यासाठी वेळच मिळत नाही. आणि आधी आपलं जे जिन्याखाली ना धुण्या भांड्याची सोय होती. पण आता नवीन जिकडं कन्स्ट्रक्शन झालं ना तर तिकडे अजून दगड वगैरे मांडलेला नाहीये आणि मग कपडे ना सध्याला मशीनलाच धुवू लागलेले आहेत, कारण कामाचा लोड एवढा वाढलेला आहे. तर कपडे धुवून झाले, त्याच्यानंतर आले टेरेसवरती वाळत घालायला. तर आपल्या गृहिणींचं आहे ना जवळ-जवळ सगळ्यांचं रुटीन सेमच असतं, वेगळं काही नसतं. थोड्याफार प्रमाणात फरक असतो फक्त आपल्या रुटीनमध्ये. फरक नसतो या गोष्टींमध्ये. फक्त एवढंच आहे, की तुम्ही जर वर्किंग वुमन असाल, तर तुमच्या कामाची पद्धत किंवा कामाचा टायमिंग चेंज होत असतो. तो फ्लेक्सिबल असतो आणि समजा हाऊसवाईफ आहे आपण, तर मग आपलं कसं आहे एकदा स्टार्ट केलं म्हणजे ते काम नॉनस्टॉप चालत असतं. तर कपडे वगैरे वाळत घालून झाले, त्याच्यानंतर मग जेवायला घेतलं. आज मस्त जेवणामध्ये आहे ना, तर मराठवाडा स्टाईल मेथीची रस्सा भाजी, चपाती, त्याचबरोबर पुलाव आणि मस्त असं गाजराचा हलवा बनवलेला आहे. तर सर्वांनी जेवण वगैरे केलं. तर जेवण आमचे ना 1-1:30 वाजेपर्यंत होऊन जातात. तर मी नेहमी ना स्वयंपाक झाल्यानंतर लगेचच किचन क्लीन करत असते. पण कधी असं कामाचा लोड असला ना, मग थोडंफार मागे-पुढे होत असतं. तर आहे ना मला ना केकच्या ऑर्डरमुळं लवकर शॉपला जावं लागलं. त्यामुळं मग किचन क्लीनिंग ते सगळंच बाकी होतं. मुलींनी भांडे घासले होते मी येईपर्यंत. मग मी कपडे
धुवून काढले, कपडे वाळत टाकले, त्यानंतर टॉयलेट वगैरे क्लीन केले, मग जेवण करून घेतले कारण की भूक खूप लागली होती. मग त्याच्यानंतर किचन क्लिनिंग केली, थोडेसे जेवणाचे भांडे घासून. त्याच्यानंतर आहे ना रोज किचन क्लिनिंग वगैरे झाल्यानंतर आहे ना असे टीव्ही, सोफे, घरातील जे बाकीचं फर्निचर आहे, फ्रीज वगैरे याला एक हात मारून घेतला ना तर कसं बरं वाटतं. सध्या कसं आहे ना हे कन्स्ट्रक्शनच्या कामामुळे सगळी धूळ झालेली, तर सगळं कामं वगैरे आटोपली. त्याच्यानंतर दुपारी लागली तर ड्रायफ्रूट लाडू बनवायसाठी. तर आहे ना हे ऑर्डरचे लाडू आहे, आपल्या घरच्यासाठी काही लाडू बनवत नाहीये. कारण मागच्या वर्षी बनवले होते तर खूप दिवस ते लाडू तसेच राहिले, मुलांनी खाल्लेच नाही. मग यावर्षी ना काही लाडू वगैरे बनवले नाही, त्यांना असंच दुधात तुपात ड्रायफ्रूट वगैरे खायला देत असते. तर ऑर्डरचे लाडू बनवणं चालू आहे. पहिले खोबरं भाजून घेतलं, त्याच्यानंतर आहे ना आता बदाम भाजून घेते, एकीकडे तिळही भाजणं चालू आहे. कारण की ना ही ऑर्डर मला 2-3 दिवस झाले तेव्हाच आलेली होती, पण कामाच्या राहण्यामध्ये ना मला ऑर्डर कंप्लीट करणं झालीच नाही. आणि आज त्यांना ही ऑर्डर कंप्लीट करून देण्याची कमिटमेंट होती. त्याच्यामुळं म्हटलं आज काही असो, किती कामाचं लोड हो, ही ऑर्डर कंप्लीट करून द्यावी. ही ऑर्डर म्हणजे कंप्लीट व्हायला एवढं लेट याच्यासाठी झालं की कालच ही ऑर्डर कंप्लीट झाली असती, पण ना शनिवारी आपल्या गावचा आठवडी बाजार असतो, मग मला बाजार वगैरे करावा लागला. त्याच्यानंतर मी संभाजीनगरला गेले. तर त्या दिवशी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, मी मामे भावाच्या बायकोसाठी साडी घेतली म्हणून, तिचं डोहाळं जेवण आहे यासाठी. पण ना तिचं काय झालं, डोहाळं जेवणाच्या आधीच अचानक आहे ना 7व्या महिन्यातच डिलिव्हरी होऊन गेली. आणि मग त्याच्यामुळं ना तिला भेटायसाठी हॉस्पिटलला गेलेले होते, म्हणून काल ही ऑर्डर कंप्लीट करणं झाली नाही. मग आज कंप्लीट करते. नाही, लाडू बनवताना पहिले खोबरं भाजून घेतलेलं होतं, त्याच्यानंतर मगज बी आणि पंपकिन सीड आहे ना ते पण भाजून डायरेक्ट त्याच्यात ऍड केले. त्याला काही मिक्सरला फिरवलं नाही आणि बदाम आहे ना मिक्सरला फिरवण्याच्या मध्ये ऍड केले. त्याच्यानंतर कढईमध्ये ना 1.5 वाटी एवढं तूप घातलं, त्याच्यामध्ये ना अर्धा किलो गुळ ऍड केला. तो गुळ व्यवस्थित मेल्ट झाला. त्याच्यानंतर याच्यामध्ये अर्धा किलो खजूर आहे ना त्या गुळाच्या पाकामध्येच ऍड करून घेतले आणि त्याला व्यवस्थित शिजवून घेतलं. आणि मग सगळं मिश्रण आहे ना गरम गरमच आपले जे खोबऱ्याचा किस आणि ड्रायफ्रूट होतं ना त्याच्यामध्ये ऍड केलं आणि गरम गरम असतानाच त्याचे लाडू वळायचे. तर याच्यामध्ये आपण डिंक वगैरे टाकला ना तर कमरेसाठी खरंच खूप फायदेमंद असतो. समजा तुमची सी सेक्शन डिलिव्हरी किंवा आपल्या असे बरेच बायकांमध्ये प्रॉब्लेम्स असतात कमरेशी रिलेटेड, तर त्याच्यासाठी हे लाडू खरंच खूप मस्त आहे. कसं असतं ना आपण ज्यावेळेस बिझनेस करतो त्यावेळेस आहे ना आपण आपल्या मनाने काही गोष्टी करू शकत नाही. ॲज पर कस्टमर डिमांड आपल्याला गोष्टी कराव्या लागत असतात. तर कस्टमर जसं सांगाल तसं मी करत असते, त्यात ते पदार्थ ॲड करत असते. तर ड्रायफ्रूट लाडू रेडी झाले, त्याच्यानंतर लगेचच म्हटलं तर जे तिळगुळाचे लाडू आहे ना ते बनवून घ्यावं. तर तिळगुळाच्या लाडूसाठी पण आहे ना मी अर्धा किलो तीळ भाजून घेतले. त्याच्यानंतर ना निम्मे तीळ मिक्सरला काढले आणि निम्मे तीळ अखंडच टाकले. त्याच्यामध्येच ना 100 ग्रॅम एवढे शेंगदाणे भाजून टरफलं काढून घेतली आणि त्याचे अर्धा तुकडे केले, ते पण त्याच्यात ॲड केले. आणि अर्धा किलो गूळ आहे ना त्याच्यामध्ये फक्त 3 चमचे पाणी घालून त्याचा पाक बनवला आणि पाक गरम गरम असतानाच त्यात तीळ आणि तिळीचा कूट ॲड करून घेतला. हे पण लाडू आहे ना आपल्याला गरम गरम असतानाच वळावे लागतात, कारण की मग ना जर ते घट्ट झालं ना तर मग वळायला खूप अवघड जातं आणि थंड होतं ना त्यावेळेस लगेचच ते घट्ट होऊन जातं. त्यामुळे गरम गरमच हे लाडू वळावे लागत असतात. बहिणाबाईंची एक कविता नाहीये का? अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळती भाकर. कुठलाही बिझनेस करायचं म्हटलं ना की सोपं काम नाही, त्याच्यामध्ये काही ना काही स्ट्रगल मरमर असतेच. तर या इथे ना दोन्ही लाडू बनवून रेडी झालेले, दोन्ही 1-1 किलोच्या प्रमाणामध्ये लाडू बनवले. त्याच्यानंतर आहे ना हे जे तूप आणलं होतं आज मॉलमधनं, तर मी ना घरी तूप वगैरे बनवत नसते, कारण मला तेवढा वेळ पण मिळत नाही साय वगैरे काढायला, ते लोणी साठवायला. तर मग आम्ही ना रेडीमेडच तूप वापरत असतो. पण दरवेळेस आहे ना ह्या तुपाचा असा वास वगैरे येत नाही. पण आज ना काय झालं काय माहिती, ह्या तुपाचा ना असा खूप वास येत होता. तर म्हटलं याला ना एकदा पुन्हा कढवून बघावं. तर आईला फोन केला, मग तिने एक ट्रिक सांगितली. ती ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करते. तर ना जे बरणीमधलं सगळं तूप होतं ना मी ते काढून घेतलं पातेल्यामध्ये आणि कढवायला ठेवून दिलं. त्याच्यानंतर आहे ना हे तूप बऱ्यापैकी पगळल्यानंतर यामध्ये ना एक आपलं खाऊचं पान असतं बघा, ज्याला नागवेलीचं पान म्हणतो आपण. बऱ्याच भागात खाऊचं पान म्हणतात, आमच्याकडे याला नागवेलीचं पान म्हणतात. आणि त्याच्यानंतर ना 5-6 तुळशीचे पानं याच्यामध्ये ऍड केले आणि याला व्यवस्थित कडकडवून घेतलं. तर आई म्हटली की ना हे जर तूप आहे ना आपण घरच्या जरी लोण्याचं तूप बनवलं तर बऱ्याच वेळेस वास मारतं, त्यावेळेस आहे ना ही जर ट्रिक केली ना तर आपलं जे तूप आहे ना अजिबात वास मारत नाही, खायला अतिशय खमंग लागतं. मैत्रिणींनो असं होतं माझं आजचं बिझी रुटीन. तर माझं जे रुटीन आहे ना ते सकाळी 6:30 वाजेपासून सुरू झालेलं होतं. तर जवळ मला हे सर्व कामं करता करता 4 वाजलेले होते. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन ब्लॉग्स आणि रेसिपी व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय, टेक केअर.